अश्वबंधन झालं. पितृवधाचा सूड आणि भीषणाचे पराक्रम या दोन गोष्टीची जाणीव त्या पांडवांना करून द्यायची आहे. ज्याची अश्वबंधन आहे अर्थात पांडवीर आला विना राहणार नाही. आमची पावलांपर्यंत पडले. सम्राट तुमच्या बाबतीत होणार. ज्या व्यक्तीच्या शोधार्थ तुम्ही आलात म्हणाला तोच बकरा अभयारण्यात ज्याचं वास्तव्य भीषण आपल्या समोर उभा आहे. ज्याच्या शोधार्थ माझी पावलं पडली तो भीषण माझ्या मित्र समोर राहिलो. मग आम्हाला धन्यवाद देणारे ज्यांच्या म्हणजे ओळख नव्हती ती ओळख करून घेणारे ही अनोळखी व्यक्ती आम्हाला आपला परिचय इथपर्यंत येण्याचं प्रयोजन एकच. आम्हा पंच पांडवांनी जर याज्ञिक अश्व सोडलं आणि त्या अश्वाला बंदिवान आपण केलं त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी मेघवल्लय पर्यंत आलेला होतं. नक्कीच अश्वबंधन झालं म्हणजे मुक्ततेसाठी येणार. आणि मी सुद्धा वाटत पाहत होतो कारण पांडव वीर या मार्गाने कधी येत आणि त्याच पांडव वीराला माझ्याची सामर्थ्याची जाणीव करून द्यायची आहे. आणि ती जाणीव करणारा हेतू झाला. आणि दुसरी गोष्ट पितृवधाचा सूड. याचं कारण भीषणाची ओळख झाली. पण भीषण कोण माहित आहे का? ज्या माझ्या बापाचा शेवटच्या गदाधराचा केला तोच माझा बाप सूरपुत्र भीषण. पुत्र तू नक्कीच. आणि जेव्हा पूर्व वैमनस्य समोर ठेवू पंच पांडवाचा अश्व तू बंधुवान केलं. हे भीषण प्रसंग तुझ्या बापाच्या बाबतीत घडला तो प्रसंग तुझ्या बाबतीत घडण्याचं वाटत असेल अश्वाची मुक्तता कर. प्रसंगाला डगमगणारा भीषण नव्हे. जिथं पांडवाचा अश्वजानं बंधन केलं त्याच्या सामर्थ्य मरणाची भीती भीषणला जीवनात कधीच नाहीये. तर त्या भीषणाला पाहताना आपल्या मरणाची भीती वाटली जाते. तो हा क्रूर भीषण आपल्या समोर उभा आहे. तो भीषण तुम्हा सर्वांचा सेवन करून तुमचा पर्यायी बंद करण्यासाठी तुझ्यासारख्या काही कुजळाली आम्हा पांडवाचा अश्व बंदिवान करण्याचा प्रयत्न केला. पण स्वतःचा पराक्रम झाला.
Yeah.